आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना रुग्णालयातनं आता डिस्चार्ज मिळालेला आहे। मनोज जरांगे काही दिवसांपूर्वी सगळे सोयरेंचा मुद्दा असो आणि मराठा आरक्षण असो या बाबतीत उपोषण करत होते। सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली। संदीपान भुमरे होते, शंभूराज देसाई होते। सकारात्मक चर्चा झाली। 13 जुलैपर्यंतचा वेळ सरकारला दिलाय मनोज जरांगेंनी आणि त्यानंतर त्यांची प्रकृती पाहता त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात होते। त्यांना रुग्णालयातनं आज डिस्चार्ज मिळतोय। त्यांची प्रतिक्रिया सुद्धा माध्यमांना जाणून घ्यायची आहे। तसं तर ते रोजच माध्यमांशी संवाद साधत होते, परंतु वडीगोद्रीमध्ये सध्या लक्ष्मण हाकेंचं आंदोलन सुरू आहे, आमरण उपोषण सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे आज डिस्चार्ज मिळाल्यावरती काही बोलतात का हे पाहावं लागेल। रुग्णालयातनं सुट्टी मिळाल्यानंतर मनोज जरांगे थेट बीडला जातील। चाकरवाडीमध्ये गेल्या जवळपास 5 ते 6 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण पाहू शकता पाटील साहेब लिफ्टमध्ये बसलेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।